घटना समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर पीजी सिटी हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक भेकर म्हणजेच हरिण गंभीर जखमी झाले। अपघातानंतर जखमी हरणीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत तिला वाचवले। मात्र घटनेची माहिती देऊनही वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले नाहीत। ही घटना महाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून महामार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। हरिण हायवेला आली होती, तिथनं आल्यानंतर तिथनं कुणी ठोकलं ते आम्हाला माहीत नाही। त्यानुसार ती तिकडनं धावत आली, पळत आली आणि आम्ही पीजी सिटीच्या इथं उभे होतो, काम करत आहोत। काम करत असलेली ती हरिण आली, तिला रक्तस्राव झाला होता आणि तिकडनं आम्ही तिला हायवेला परत पकडली गेली। त्या पाठीमागे कुत्रे होते, कुत्र्याने चावले असते ती खालास झाली असती। तिला आम्ही घेऊन आलो, त्यानुसार पाणी पाजला आणि तिला आम्ही पीजी सिटीला इथं बांधून व्यवस्थित ठेवले। आता आम्ही फॉरेस्टवाल्यांची वाट पाहत आहोत। बाईकवरून शेतावर चाललो होतो, शेतावर जात असताना इथं का जमलेत म्हणून मी विचारणा केली तर बोलले असे एक हरिण इथं जखमी अवस्थेत पडलेली आहे। तर तिला मी स्वतः बघितल्यानंतर ते थोडंसं तिला जखम झालेलं, नाकातून रक्त येतोय आणि यांना विचारल्याच्या नंतर ते बोलले कोणी काय उडवली काय नाही, कुत्री तिच्या मागं लागली होती म्हणून आम्ही इथं आणून ठेवलेली आहे। आणि त्यानंतर फॉरेस्ट ऑफिसला मी फोन केलं, चव्हाण साहेबांची बदली आलेली आहे। चव्हाण साहेब बोलले मी फॉरेस्ट ऑफिसला फोन करतो, परंतु त्यांनी जो मला नंबर दिला तो लागत नाही आहे। नंतर मी पोलीस स्टेशनला फोन केला की अशी एक घटना इथं घडलेली आहे, तर आपण यावं या ठिकाणी।